महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल शहरातील भीषण पाणीटंचाईचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून जोरदारपणे उपस्थित केला। पनवेल हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढणारे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील विविध भागातून नागरिक रोजगार व उदरनिर्वाहाच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत। सध्या पनवेल शहरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT प्रकल्प, विरार अलिबाग कॉरिडॉर, नैना प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे। तसेच अनेक खासगी कंपन्यांचे उद्योग प्रकल्प येथे उभे राहत आहेत। त्यामुळे पनवेल शहराची लोकसंख्या गेल्या 10 वर्षात तब्बल 194% वाढली आहे। मात्र शहराच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीसोबतच पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे। पनवेलकरांना आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नाहीये। सध्याच्या घडीला पनवेल शहराला 220 MLD पाणी पुरवठा होतो। मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार 250 MLD पाण्याची गरज आहे। यामुळे 30 MLD पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे, जी भविष्यातील गंभीर पाणी टंचाईच्या संकटाला आमंत्रण देत आहे। पनवेल विभागाकरिता पेन तालुक्यातील बाळगंगा, कर्जत तालुक्यातील पोशीर व शिलार या धरणातून पनवेल भागाला पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जावे, ही मागणी आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सभागृहात केली। त्यातील बाळगंगा धरणाचे 80% काम पूर्ण झाले असून केवळ 20% काम शिल्लक आहे। त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून यातील पाणी पुढील काही कालावधीत मिळणे शक्य आहे व दीर्घकालीन उपाययोजना म्हणून शिलार आणि पोशीर धरणात पनवेलकरिता आरक्षण करावे। तसेच सध्याची 30 MLD ची तूट भागविण्यासाठी मोरबे, हेटवणे अथवा अन्य स्रोतातून तरतूद करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी अधिवेशनात केली आहे। यावर उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले आहे की पुढील 2 वर्षात बाळगंगा, पोशीर आणि शिलार या धरणांच्या माध्यमातून पनवेल शहराला 100% आवश्यक पाणी पुरवठा करण्यात येईल। तसेच सध्याच्या 30% पाणी टंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावून नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। पनवेल शहराच्या आणि पनवेलकरांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून यातून पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पनवेलकरांचा पाणी प्रश्न लक्षवेधीच्या स्वरूपात प्रभावीपणे मांडून जलसंपदा मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर प्राप्त केल्याबद्दल सर्व स्तरातून आमदार विक्रांतदादा पाटील यांचे आभार मानले जात आहेत। सन्माननीय सभापती महोदय, 21व्या शतकातलं शहर म्हणून ज्याची निर्मिती केली गेली आणि परंतु अजूनही तहानलेल्या अवस्थेत आहे अशा पनवेल भागाच्या आणि पनवेलकरांच्या पाणी प्रश्नाबाबत माझी ही लक्षवेधी आहे। भौगोलिकदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचं स्थान, 110 स्क्वेअर किलोमीटरची ही महापालिका आणि आजूबाजूला सरकारच्या माध्यमातून आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून येत असलेले मोठे प्रोजेक्ट, म्हणजे ज्या पद्धतीनं JNPT सारखा प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा प्रकल्प, अटल सेतूची कनेक्टिव्हिटी, डाटा सेंटर सारखे मोठे प्रोजेक्ट आणि वसई विरार अलिबाग कॉरिडॉर सारखे अन्य मोठे प्रोजेक्ट, यामुळे या भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे बेरजेने नाही तर आता गुणाकाराने वाढतंय। मागच्या 10 वर्षामध्ये 194% लोकसंख्येची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे। आणि सभापती महोदय, या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतोय तो फक्त 220 MLD त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय। आजच्या तारखेला त्या ठिकाणी 30 MLD ची तूट आहे आणि त्यामुळे या सगळ्या नव्याने डेव्हलप होणाऱ्या भागावरती प्रचंड मोठा ताण पडतोय। 2036 ला 27 लाखाची सुमारे ही लोकसंख्या होणार आहे आणि त्यावेळेला ही जी काही तूट आहे ती 266 MLD ची होणार आहे। 2051 ला 38 लाखाची सुमारे लोकसंख्या जेव्हा होईल 454 MLD पाण्याची तूट त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे यासाठी तरतूद व्हावी, नियोजन याचं केलं जावं, नाहीतर ही भीषण पाणी टंचाई त्या ठिकाणी होऊ शकेल। आणि यासाठी आम्ही मागणी केली होती की रोहा तालुक्यातल्या डोलवाळ बंधाऱ्यातून यासाठी पाणी रिझर्वेशन व्हावं, पनवेलला यामध्ये न्याय मिळावा। यात जर का ते शक्य नसेल तर बाळगंगा, कोंढाणे, पोशीर आणि शिलार या प्रकल्पातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्हावा, ही या ठिकाणी आमची मागणी आहे। आणि त्यामुळे 2 विषय सभापती महोदय यात मांडायचे आहेत की शॉर्ट टर्म मध्ये आम्हाला बाळगंगा धरणातून
फक्त 20% काम राहिलं, 80% काम पूर्ण झालंय, त्याचं प्रश्न असा आहे की त्यातून आम्हाला पाणी पुरवठा करणार का? दुसरा प्रश्न आहे की लॉंग टर्म साठी आम्हाला कर्जत तालुक्यातलं कोशीर, शिलार आणि कोंडाणे धरण यातून आम्हाला पाणी पुरवठा करणार का? आणि याचं नियोजन साधारणतः किती कालावधीमध्ये आपण हे पूर्ण करणार आणि याचं नियोजन आपण आतापर्यंत काय केलंय? आणि शेवटचा प्रश्न की सध्याची आमची 30 MLD जी तूट आहे ती मोरबे डॅम मधून आम्हाला आता जे पाणी मिळतंय त्यातून तुम्ही आम्हाला ती तरतूद करून आत्ताची तूट भागवणार का? हे प्रश्न सभापती महोदय या निमित्ताने उपस्थित करतो. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे, नवी मुंबईकडे आता पनवेलकडे आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अतिशय झपाट्याने वेगाने वाढणारा शहर भाग म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतोय. विमानतळापासून अनेक गोष्टी आता त्या ठिकाणी नवीन नवीन येत आहेत. त्यामुळे मुंबईचा आता सगळा ताण आता नव्या मुंबईवर जाणार आहे, विशेष करून पनवेल या भागामध्ये जाणार ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी ही आवश्यकता ही मोठी आहे आणि त्याबरोबर पाण्याचं शॉर्टेज आहे ही वस्तुस्थिती आहे. आज तिथली वाढती लोकसंख्या बघितली तर ती वेगाने वाढते, झपाट्याने वाढते आणि त्या म्हणून पाणी देणं तिथे आपल्याला क्रमप्राप्त आहे. सदस्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी जे आता नवीन प्रकल्प होत आहेत त्याच्यामध्ये मग शिलार असेल, पोशीर असेल, हे प्रकल्प आता आम्ही हाती घेतलेले आहेत. बाळगंगाचा उल्लेख आपण केला. बाळगंगाचा शेवटच्या टप्प्यामध्ये 80% काम पूर्ण झालेलं आहे. या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही सगळे काम पूर्ण करून ही सगळी त्यांची मागणी जी आहे ही आपल्याला जवळपास 2 वर्षामध्ये पूर्ण करावीच लागेल आणि म्हणून त्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे. मला वाटतं की आमची सगळी जी यंत्रणा आहे ती पण कामाला लागलेली आहे आणि या 2 वर्षामध्ये या MMR रिजनमध्ये जी सगळं पाण्याची उपलब्धता जी करायची आहे ती आम्ही त्या ठिकाणी करू. तिथली जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी करू. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पनवेल. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.